कारम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, परमपूज्य काकांना वंदन, आदरणीय जयश्रीताईंना वंदन आणि सगळ्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। काल आपण 20 नंबरच्या श्लोकावरच्या 2 ओव्या होत्या त्याचा विचार केलेला आहे। थोडीशी गडबड झाली पण तरी पण तो पूर्ण केला आहे आपण, तो श्लोक पण केला आणि 103 आणि 104 नंबरच्या ओव्या काल आपण पाहिलेल्या आहेत। अध्याय क्रमांक 5 न प्रहशत प्रियम प्राप्ये न उद्विजते प्राप्येचा अप्रियम स्थिरबुद्धीर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मानी स्थिती, या अर्थाचा एक श्लोक आपण 20 नंबरचा पाहिलेला होता। माऊली बोलतात, तरी मृगजळाचिनी पुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया। जर शुभ आणि अशुभ त्याच्या आयुष्यामध्ये प्राप्त झालं प्रारब्धामुळे, तर आता शुभ आणि अशुभ ह्या बोलायच्याच फक्त गोष्टी आहेत, सुख आणि दुःख हे फक्त मानण्याच्या गोष्टी आहेत। आपण त्याचा विचार जर करायला लागलो आणि मानणं जर संपवलं, मान्यता देणं जर संपवणं, तर नातीसुद्धा संपतात आणि संसाराशी असलेला संबंधसुद्धा संपतो। केव्हा मानायचं आपण बंद झालो तर आपण मानतो आणि मानतो म्हणून तेच घट्ट धरून बसतो, हे अमुक आहेत आणि ह्याचं माझं असं नातं आहे, या मानण्याचा इतका दुष्परिणाम होतो। नाही मानलं आणि व्यवहार करता येतो आणि मानूनसुद्धा व्यवहार करता येतो। मानल्यामुळं तिथं आसक्ती निर्माण होते आणि न मानल्यामुळं फक्त व्यवहार घडतो। फक्त व्यवहार घडल्यामुळं पापपुण्याची निर्मिती होत नाही आणि कर्मानं बद्धता येत नाही। पण मानल्यामुळं का होतं, ती कर्माची बद्धता जी आहे, कर्म बांधून ठेवतं आपल्याला, कारण त्यामध्ये फलासक्ती असते। या फलासक्तीमध्ये आपण गुंतून पडतो आणि म्हणून आपलं मानणं संपलं नाही तोपर्यंत आपण असंच चालू राहतं। म्हणून शुभाशुभ शब्द वापरला, ते कशासाठी वापरतात? शुभ आणि अशुभ। आपण म्हणतो हे शुभ आहे, हे अशुभ आहे, हे पाप आहे, पुण्य आहे, सुख आहे, दुःख आहे, वाईट आहे, चांगलं आहे, असं आपण म्हणत असतो। पण वाईट चांगलं सगळ्यांच्या दृष्टीनं असेल तर ते बरोबर असतं। आपण आपल्या दृष्टीनंच फक्त चांगलं आणि वाईट असतं। शुभ आणि अशुभ माझ्या फक्त एकट्याच्या दृष्टीनं असतं, किंवा आणखीन कोण असतील 2 माझ्याजवळची ती म्हणत असतील हां खरंच वाईट आहे, खरंच सुख आहे, खरंच दुःख आहे, असं म्हणत असतील। सगळ्यांच्या दृष्टीनं सुख दुःख माझी सिद्धच करता येत नाही। मग जर जे सिद्ध करता येत नाही त्याला खरं मानणं आला शब्द बघा, त्याला खरं मानणं किती त्रासदायक आहे ते आपल्या लक्षात येतं। म्हणून हा मात्र जो जीवनमुक्त पुरुष आहे, जो प्रिय प्राप्त झाल्यामुळं हर्षित पावत नाही आणि अप्रियाचा तिटकारा करत नाही। जे प्रिय आहे आणि अप्रिय आहे, परमपूज्य म्हणतात, त्यांचं एक दृष्टांत आहे, ते म्हणतात अप्रिय असं काहीच नाही आहे जगामध्ये, सगळं प्रियच आहे। आणि प्रिय आहे का, तर परमात्माच प्रिय रूप आहे। ती माऊलीच वर्णन करतात की तो परमप्रेम आत्मा, माऊली शब्द वापरलाय त्यांनी, कोण? तो भगवंत आहे, तो प्रेममय आहे, त्यामुळे सगळं प्रियच आहे। अप्रिय असं काही नाही, फक्त आपण अप्रिय माझ्या मतानुसार मी मानत असतो। आणि म्हणून इथे एक दृष्टांत दिलाय माऊलीने की मृगजळाचिनी पुरे जैसेने लोटीजे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न की विकरे पातलिया। जो मृगजळाच्या पाण्यामुळं पर्वत वाहून जात नाहीत किंवा डोंगर फुटून जात नाहीत, म्हणजे 2 शब्द तिथं वेगवेगळे उलटे सुलटे कॉन्ट्रास्ट केलाय बघा। वास्तविक मृगजळाचा पूरच नाही आहे, त्यामुळे डोंगर फुटण्याचा किंवा त्या विलग होण्याचा संबंधही नाही।
पण तरीसुद्धा दृष्टांत देताना माऊली बोलतात मृगजळाच्या पुराने श्रेष्ठ अशा हिमालय पर्वतासारखा पर्वत वाहून जात नाही. त्याप्रमाणे चांगलं वाईट जर त्याच्या आयुष्यामध्ये काय प्राप्त झालं की ज्याला चांगलं वाईट तो म्हणतच नाही, पण जग म्हणतंय याची बायको गेली किंवा यांचे जवळचे गेले, अरे किती वाईट झालं, असं तो म्हणत नाही. पण त्या जगासाठी तसं मांडलं तर त्याही ठिकाणी म्हणतात असे काही चांगले वाईट प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये घडले तरी तो हर्ष विषादाने विकार पावत नाही. इतकी त्याची वृत्ती जी असते ती वृत्ती खंबीर असते. वर्णन केले ना पर्वताचं, गिरीवर शब्द वापरला आहे तो त्या जीवनमुक्ताला वापरलेला आहे. मृगजळ शब्द वापरला आहे ना तो प्रपंचाला वापरलेला आहे. असे प्रपंचातले खोट्या प्रपंचातले का मृगजळ शब्द आहे ना, मग जळ कुठं खरं आहे ते खोट्या मृगजळ म्हणजे जळ आहे ते खोटं जळ आहे. तशा खोट्या आणि मिथ्या प्रपंचाचे कोणतीही संकट आली तरी तो हिमालयासारखा असा कणकर उभा असतो, डळमळत नाही, हलत नाही, डुलत नाही किंवा विषाद पावत नाही, हार्श निर्माण होत नाही. एखादी गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये चांगली निर्माण झाली जगाच्या दृष्टीनं तर सारखं जगाच्या दृष्टीनं हा शब्द वापरायला लागतो. त्याची दृष्टी फार वेगळ्या आहे. ब्रह्मदृष्टीला प्राप्त झालेले जे पुरुष असतात त्यामुळे त्यांची दृष्टी ब्रह्मभावामध्ये लीन असते. आपण जनरली बोलत असतो यांच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडा लागलेल्या आहेत, जीवनमुक्त त्याचा विचार करत नाही. म्हणून मृगजळाचा दृष्टांत अतिशय चपकल दिलेला आहे. प्रपंचाला तो दृष्टांत दिलेला आहे. जो प्रपंचामध्ये जे अप्स अँड डाऊन्स काहीतरी त्याच्या आयुष्यामध्ये येत असतात ना त्याला तो मानतच नाही. जसा एखादा पर्वत आहे तो अगदीच खरोखरच्या पाण्यानं वाहून जाणार नाही. बघा खरोखरच्या पाण्यानं सुद्धा एखादा पर्वत वाहून जाणार नाही, तो मृगजळाच्यानं का जाईल असं म्हणायचं आहे माऊलींना. मृगजळाचिनी काय शब्द वापरला बघा, मृगजळाचिनी पुरे जैसेनं लोटीजे का गिरीवरे. लोटीजे म्हणजे वाहून जात नाही, गिरीवर म्हणजे मोठ्यातला मोठा पर्वत, गिरीवर असा शब्द वापरला आहे. गिरीवर म्हणजे हिमालय म्हणा, मोठ्यातला मोठा पर्वत वाहून जात नाही, पाणी खरंच नाही आणि त्यामुळं त्याच्यावर काही परिणाम होत नाही. तशी त्याच्या आयुष्यामध्ये शुभ आणि अशुभ जे प्रसंग येतात त्यामुळे तो सुखदुःखाला पावत नाही. सुखदुःख हे विकार आहे आणि विकार असल्यामुळे विकार कशाला म्हणायचं, ज्याचे परिणाम दिसतात आपल्या चेहऱ्यावरती दिसतात, आपल्या बोलण्यातून दिसतात, ते आलेत जे आत आलेत की त्याचा परिणाम म्हणून दिसायला लागतो, तो सुखदुःखाच्या रूपामध्ये येतो, म्हणून त्याला विकारच म्हणायला पाहिजे. जसे काम क्रोधादी विकार आपण म्हणतोय तसे सुख दुःख सुद्धा विकार आहे, हर्ष शोक सुद्धा विकारच आहेत आणि त्यामुळे आपल्यावर परिणाम करून जातात. म्हणून माऊलीने मृगजळाचा दृष्टांत दिलेला आहे की ते खरे नाही हे सांगण्यासाठी मृगजळ शब्द वापरलेला आहे. प्रपंचामध्ये घडणाऱ्या घटना खऱ्या मानल्यामुळं आपल्याला खरं दुःख भोगावं लागतं. जर आपण त्या खोट्या मानल्या तर आपल्याला खोट्याला काय खोटं म्हणल्यानंतर काय त्याचा अर्थ निघतच नाही. एखाद्यानं मला काहीतरी अपमानकारक शब्द वापरला तर ते शब्द मिथ्या आहेत असं जर मी मानलं तर ते शब्द मला लागतील का, नाही लागणार. तसाच विचार इथं आहे. म्हणून मृगजळाचा दृष्टांत दिलेला आहे. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म, तोच ब्रह्म आहे. हरी म्हणे पंडुसुता म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलतात तोच ब्रह्म आहे की तोच खरा निश्चयी निरुता. खरा निरुता शब्दाचा अर्थ आहे खरा निश्चयी आणि तोच खरा समदृष्टी पुरुष आहे की ज्याला समदृष्टी प्राप्त झाल्यामुळं तो येणारे जाणारे जे प्रसंग आयुष्यातले आहेत तो अगमा अपाविने आहेत, मात्रास्पर्शानं निर्माण होणारे आहेत. पुढचा श्लोक आता त्याचीच प्रस्तावना केलेली आहे. पुढच्या श्लोकामध्ये आता तेच सांगायला चालू करतात की इंद्रियांच्या आणि विषयांच्या स्पर्शानं निर्माण होणाऱ्या सुखदुःखांना तो खरं मानत नाही, कारण इंद्रिय जड आहेत आणि विषय पण जड आहेत आणि त्यातून निर्माण होणारे जे विकार जे आहेत ते विकारसुद्धा जड आहेत. त्या विकारांना आपण सुख आणि दुःख म्हणत असतो. विकार म्हटलं तर लक्षात येईल विकार कोण म्हणते सुखाला, सुख हा विकार आहे. सुख हे दुःखनं रोग आहे, पण तो रोग वाटत नाही ना, तो आपल्याला बरा वाटतो. आणि दुःख हे वाईट वाटायला लागतं, ते माझ्याजवळ नको. हे एखाद्या व्यक्तीच्या मर्यादित हे दृष्टिकोन आहेत. हे सगळ्यांचे दृष्टिकोन असे नाही आहेत. एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख असू शकतं. हे लक्षात घेतलं की तो तर्क बरोबर लॉजिक तिथं लढवता येते आपल्याला, की त्यामुळं आपल्याला वाटून घेणं काय अर्थ नाही की ते सुख आहे ते दुःख आहे या सगळ्या गोष्टी. म्हणून तोच कसा आहे निश्चयी आहे, तोच ब्रह्मरूप झालेला आहे आणि समदृष्टी झालेला पुरुष आहे असं मान, असं माऊली अर्जुनाला सांगतात.
21 नंबरचा श्लोक आपण सुरू करतोय. बाह्यस्पर्शस्स सक्तात्मा विंदत्यात्मनी यत सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखमक्षयम अश्नुते. अक्षय प्रकारचं सुख तो प्राप्त करतो. कोण? बघा, बाह्य विषयामध्ये ज्याचं चित्त आसक्त नाही तो. पहिला शब्द वापरलेला आहे, चित्त हे बाह्य विषयामध्ये आसक्त होत नाही तो. नंबर 2 सांगितलेला बघा, विंदत्यात्मनी म्हणजे आत्मसुख प्राप्त करून घेतो ज्याचं चित्त म्हणजे ब्रह्मभावामध्ये युक्त झालेलं असतं तो. आणि तो अविनाशी सुखाचा भोगता होतो. अविनाशी तिथं शब्द अक्षय शब्द वापरलेला आहे. सुखम अक्षय अश्नुते. अश्नुते म्हणजे तो प्राप्त करून घेतो, त्याचा अनुभव घेतो, त्या अक्षय सुखाचा त्याला अनुभव होतो. आपण क्षय असणाऱ्या सुखांचा अनुभव घेतो. विषयापासून आणि इंद्रियांच्या संपर्कातून निर्माण होणारी सगळी सुख ही क्षय पावणारी असतात, नाहीशी होणारी असतात, येणारी जाणारी असतात, म्हणून त्याला क्षय म्हटलेला आहे. आणि इथं अक्षय शब्द जो वापरला की त्याला नाश नाही म्हणून अक्षय म्हटलेला आहे. अशा अक्षय सुखाला तो प्राप्त होतो. कोण? जो बाह्यस्पर्श सक्तात्मा विंदत्यात्मिनी यत सुखम शब्द वापरलेला आहे. बाह्य विषयामध्ये ज्याचं चित्त आसक्त होत नाही आणि म्हणून तो त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे ते जो प्राप्त करून घेतो. आणि ब्रह्माच्या ठिकाणी ज्याचे चित्त योगयुक्त म्हणजे समाधियुक्त झाले आहे तो पुरुष अविनाशी सुखाचा अनुभव घेतो. म्हणजे ब्रह्मरूपाला प्राप्त झालेला आहे. ब्रह्म अक्षय आहे आणि म्हणून त्याच्यापासून मिळणारं सुखसुद्धा अक्षय आहे. देव अविनाशी आहे म्हणून त्याच्याकडून देव अविनाशी शब्द का वापरायचा? नित्य आहे म्हणून तो अविनाशीच आहे, त्याचा नाश नाही. ते नाश नसलेलं जे तत्व आहे त्याच्याशी जर तो एकरूप होत असेल तर याला सुद्धा नाशवंत असे सुख का मिळतील? क्षय होणाऱ्या सुखाची प्राप्ती का होईल? जो ती कुणाशी एकरूप झाला आहे त्यावर ते अवलंबून आहे. जो संसाराशी एकरूप होतो तो क्षयाला पावतो आणि जो भगवंताशी एकरूप होतो तो अक्षय सुखाचा धनी बनतो. हे सांगायचं तत्वज्ञान भगवद्गीतेला आहे. त्यामुळं फक्त बाह्यस्पर्शी जे आहेत त्यात आसक्त होत नाही. बाह्यस्पर्शस्व असक्त जो होत नाही तो जो आहे आणि आत्मसुखाची मजा लुटत असतो तो. आत्मसुख जे आहे ते त्याला प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे बाह्यसुखामध्ये तो भरकटत नाही, त्याचं भरकटणं थांबतं, फिरणं थांबतं. आपणही एका जागेला बसून खूप फिरत असतो, हे फिरणं त्याचं होत नाही, तो शांत झालेला असतो. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे, 2-3 शब्द वापरलेला आहे की चित्त बाह्य विषयामध्ये आसक्त होत नाही, आत्मसुखाची प्राप्ती करून त्यानं घेतलेली असते म्हणून. आणि चित्त जे असते ते ब्रह्मभावानं युक्त झाल्यामुळं त्याला अविनाशी सुखाचा लाभ होत असतो, अक्षय सुखाचा लाभ होत असतो. माऊलीने 2-4 ओव्या त्याच्यावरती वापरलेल्या आहेत. आपण त्या ओव्यांचा विचार करूया. जया आपण पे सांडूनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येतं. आता एक जरा क्वेश्चन मार्क आहे, तिथं प्रश्नचिन्ह आहे. पण ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या पुढं फारशी प्रश्नचिन्ह आपल्याला बघायला मिळत नाहीत ज्ञानेश्वरीमध्ये, पण बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नसुद्धा इथे हा प्रश्नच आहे बघा. जो आत्मसुखांना सोडून इंद्रियांच्या गावात येतच नाही किंवा इंद्रिय समुदायाविषयी माझेपणाच्या अभिमानात्मक वृत्तीवर येत नाही तो पुरुष विषय सेवन करीत नाही, यात आश्चर्य ते काय असा प्रश्न विचारलेला आहे. तो विषय न सेवी काही विचित्र येतं. विचित्र येतं म्हणजे यात काय आश्चर्य आहे, वेगळं काय आहे? तर तो विषय ग्रामावरती म्हणजे इंद्रिय ग्रामावरती येणंच होत नाही. त्याचं इंद्रियांना बाजूला ठेवतो तो आणि इंद्रियाला बाजूला ठेवून सुखाचा लाभ घेत असतो. असं कुठलं सुख आहे काय हो की जे इंद्रियांना आणि विषयांना बाजूला ठेवून घेता येईल? आहे असं शास्त्र आपल्याला सांगतं, ज्ञानेश्वरी सांगते की ते सुख आत्मसुख आहे की ज्या ठिकाणी इंद्रिय आणि विषयांची गरजच पडत नाही, ते आत्मसुख आहे. आणि त्या आत्मसुखाचा विचार इथं म्हणला आहे की जया आपण पे सांडूनी काही. आपण पे म्हणजे स्वतःला सोडून दुसरीकडे सुखाचा विचारच तो करत नाही. स्वतःला शब्दाचा अर्थ आहे आत्मसुखाला सोडून दुसऱ्या सुखाची इच्छाच करत नाही आणि इंद्रियांच्या गावात राहायलाच येत नाहीत. इंद्रियांच्या गावात तो राहत नाही, तो बाहेर येतो आणि बाहेर येतो आणि सुख भोगतो. जेव्हा आपण इंद्रियांच्या गावात राहतो, कशी कल्पना केली आहे बघा, जेव्हा आपण इंद्रियाच्या गावात राहतो ना तेव्हा दुःखच प्राप्त होतं. कारण इंद्रिय काहीतरी येत असतात की बाहेरून येणारे जे विषय असतात ना त्या विषयाशी संपर्क ठेवून त्या विषयाच्या भावना आपल्याकडे पार्सल पाठवत असतात. आणि हे पाठवणं आहे
त्यातून आपल्याला सुखदुःखाची निर्मिती होत असते. हा काय करतो, इंद्रियापासून होणाऱ्या सुखांचा विचारच करत नाही, विषयांपासून मिळणाऱ्या सुखांना गणतीतच घेत नाही, तर काय करतो, तर आत्मसुखाचा जो या आपण पे सांडूनही काही स्वतःला सांडून दुसऱ्या सुखाचा विचार करत नाही. म्हणजे याचं सुख कसं आहे, स्वतंत्र आहे, जे स्वाधीन आहे, आणि म्हणून तो दुसऱ्याकडे जायला त्याला लागतच नाही. कारण स्वसुखासाठी दुसऱ्याकडे कशाला जायला पाहिजे असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे इंद्रियरूपी गाव जे आहे, हे गाव ह्या अंतःकरणाच्या जवळ राहतं ना, पंचकोशावर आधारित आहे ते गाव, पंचकोशावर उभं असणारं हे गाव आहे. याचा जो पाठिंबाचा जो त्याचं जे आधारस्तंभ जो आहे ते पंचकोश आहे, आणि पंचकोशाच्या द्वारे सुखदुःखाची निर्मिती होते, किंवा खऱ्या सुखाचा पत्ताच लागत नाही. कोश त्यासाठी शब्द वापरलेला आहे, आवरणच आहे ते. हे जीवावरती अविद्येचं आवरण ज्याला आपण म्हणतो, ती अविद्या पंचकोशाच्या रूपानं काम करत असते. त्यामुळं इंद्रियांना तिथंपर्यंत पोचता येत नाही, ते पंचकोशापर्यंतच पोचतात इंद्रिय, आणि विषयांचं सुख हे पंचकोशापर्यंत राहतं, पंचकोशाला ओलांडून जात नाही. जे गेलेत ते इंद्रिय ग्रामावरती परत येत नाहीत, असं माऊलींना म्हणायचं आहे. आपण पे सांडून काही स्वतःला सांडून सुखाचा विचार करत नाही. आणि आमचं तरी बोलणं कायम आहे की दुसरं काहीतरी वस्तू आम्हाला पाहिजे, दुसरी व्यक्ती आम्हाला पाहिजे, दुसरं परिस्थिती अशी निर्माण व्हायला पाहिजे, म्हणजे बाहेरून आपली मागणी असते सुखासाठी. हे गोष्ट मला प्राप्त झाली तरच मला सुख होईल असं आमचं असतं. आणि हा काय करतो, बाहेर सोडून तो सुखाचा विचार करत असतो, इंद्रिय गामावरती येत नाही. कारण गावाला त्या जो उभा आहे त्या पंचकोशावर उभा असणारा आहे गाव आहे, आणि गावाला पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि हे पंच विषयांची सीमा आहे. हे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, पंच विषय आहेत, यांना घेऊनच ते सुख भोगावं लागतं जर इंद्रियांच्या गावात राहायचं असेल तर. इंद्रियांचा एक गाव आहे, हे गाव म्हणजे ही 10 इंद्रिय आहेत, आणि त्या 10 इंद्रियाला पुरवणारे 5 तन्मात्रा ज्याला आपण म्हणतो, शब्द स्पर्श रूप रस गंध, त्याच्याशिवाय काय त्यांना काय उपयोगच होत नाही. ते नसतील तर त्यांचा उपयोग काय इंद्रियांचं सांगा ना. इंद्रियांना जर शब्द स्पर्श रूप रस गंध जर मिळाले नाहीत तर ते काही त्यांचा उपयोग नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणि शब्दस्पर्श रूप रसगंधांना इंद्रिय नाही भेटली तर त्यांचाही उपयोग काय होत नाही. म्हणजे ती दोघे एकत्र यायला लागतात तरच या विषय सुखाचा अनुभव जीवाला येत असतो. इथं म्हणतात की आपल्याला स्वतःला सांडून तो दुसऱ्या सुखाचा विचारच कधी करत नाही. आणि म्हणून काय झालेलं आहे की आत्मपुरुष जे आहेत ते आत्मव्यक्ती पुरुष जे आहेत ते त्याच्या पलीकडे जातो, पंचकोशाच्या पलीकडे जातो, अंतःकरणाच्या पलीकडे जातो. आम्ही अंतःकरणामध्ये घोटळतो, त्यामुळे अंतःकरणातून निर्माण होणाऱ्या विकारांचाच लाभ आपल्याला होत असतो. आणि ते विकार म्हणजे सुखदुःख देणारे असतात. हे सुखदुःख देणारे विचार जे असतात किंवा विकार जे असतात, हे त्या आत्मज्ञानी पुरुषांना तो तिथं जातच नाही, आणि त्यांच्याकरवे सुख भोगण्याचा प्रयत्न करत नाही. हा त्याच्या पलीकडे गेलेला असतो. एक सीमा ओलांडावी लागते, लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि ती सीमा कोणती, पंचकोशाची आहे, पंच ज्ञानेंद्रियांची आहे, पंच कर्मेंद्रियांची आहे, मन बुद्धी चित्त अहंकाराची आहे. याच्या पलीकडे आपण जावं लागेल तरच आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे, या इंद्रियापेक्षा स्थूल शरीर आहे, म्हणजे शरीरापेक्षा सूक्ष्म काय असेल तर इंद्रिय आहे, इंद्रियापेक्षा सूक्ष्म काय असेल तर मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे, आणि ही बुद्धीपेक्षा सूक्ष्मतम असा परमात्मा आहे. असा शेवटचा श्लोक 3ऱ्या अध्यायाचा आपल्याला सांगतो. यावरून एक गोष्ट लक्षात येते आपल्याला, केवढा मोठा प्रवास आपल्याला, आणि हा अंतरंगातला प्रवास आहे, बाहेरचा नाही. या गावावरून त्या गावावर जायचं नाही, किंवा इकडून तिकडे जायचं नाही, दक्षिण भारतातून उत्तर भारतात सरीला जायचं नाही, तर सल ही आतली आहे, इकडं दिशा नाही, दिशाविहीन असा प्रवास आहे तो. कारण द जर्नी विदिन असं वर्णन त्याचं शास्त्राने केलेलं आहे. आतल्या आत असलेला हा प्रवास आहे. आतल्या आत प्रवास म्हणजे याचा अर्थ काय, विचार न करायचा प्रवास आहे. आणि म्हणून इथं म्हणतात की हे आत्मव्यक्ती पुरुष जे आहे आत्मज्ञानी, त्याच्या पलीकडे जाऊन त्या सुखाचा भोग घेतात. आम्ही त्यामध्येच घोटाळतो. आपलं आयुष्य जे 70, 80, 90 वर्षाचं आयुष्य आहे ते त्याच प्रवासात राहत असतं. तिकडेच जातो, परत येतो, तिथूनच फिरतो आपण. त्यामुळं आपल्याला सुखदुःखांचा अनुभव येतो. असा आहे संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही काय तळमळ, तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा. संतांच्या गावी म्हणजे काय, ते गाव असं आहे जे आत्मज्ञानी राहतात, आत्मज्ञानी तिथं वस्तीला असतात, तिथं प्रेमाचा सुकाळ आहे, नुसता फक्त प्रेम आहे.
आणि इथं आपल्याकडे कसं आहे, इथं सुखदुःख आहेत, रडणं आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, राग द्वेष आहेत, ममत्व अहंकार यांनी युक्त झालेला हे सगळा प्रदेश आहे, बरबटलेला म्हणा. या बरबटलेल्या या दलदलीमध्ये आपण राहतो. मग दलदलीची घाण आपल्या अंगावर उडणार नाही काय? हे मात्र आत्मज्ञानी पुरुष जे असतात, जीवनमुक्त आहे, त्याच्या पलीकडे जातात आणि पलीकडे राहतात. असतात देहावरती केव्हा? जेव्हा त्यांना गरज वाटते तेव्हा, झोप घ्यावीशी वाटते तेव्हा, थोडंसं पोटाला काहीतरी घालायला लागतंय म्हणून तेव्हा ते इंद्रिय ग्रामावर येतात. ग्राम शब्द वापरलाय, गाव. इंद्रियाच्या गावात कधी येतात? तेवढ्यापुरते येतात. कुणाशी तरी बोलायचं झालं, कुणाला तरी उपदेश करायचा झाला की मायेत यायला लागते, नाही तर त्याशिवाय बोलता येत नाही. थोडंसं खायचं असेल तर खाली यायला लागते, झोप घ्यायची असेल तर तमोगुणात उतरावं लागतं. म्हणून तेवढ्यापुरतं इंद्रिय ग्रामावरती येतात. कारण हद हद पर सब गए, बेहद गया न कोय, बेहद के मैदान पर रमे कबीरा सोय. कबीरांचा दोहा आहे बघा, हद हद पर सब गए. एका बाउंड्रीपर्यंत सगळीजण गेलेली असतात, पण बाउंड्रीच्या पलीकडे जे आहे, बेहद गया न कोय, त्या बाउंड्रीच्या पलीकडे कोण गेलाच नाही. कोणती बाउंड्री आहे? पंच ज्ञानेंद्रियाची, पंच कर्मेंद्रियाची, पंच विषयांची, पंच प्राणाची. ही सगळी तत्व मला रोखून धरतात आणि प्रपंचात आणून ढकलतात. पण जो त्याच्यावरती रास्वार होतो आणि पलीकडे जाण्याचा उद्योग करताना, तो बेहद गया, बेहद के मैदान पर रमे कबीरा सोय. कबीर महाराज कुठं रमतात म्हणतात ते, तर मी त्या बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन राहतो, इकडे राहत नाही मी. म्हणजे अशी एखादी वस्ती असते की तिथे जाऊन राहतात. म्हणून बरेचसे पूर्वीचे ऋषीमुनी सुद्धा जंगलात राहायचे, वनात राहायचे. त्याचं कारण पण तेच आहे. हे जग रहाटीतले जे व्यवहार आहेत ते विकाराच्या रूपानं आपल्यामध्ये घुसू शकतात. आणि त्यामुळं थोडंसं एकांत का ठेवायचं, तर हा एकांत सुद्धा त्यासाठीच आहे. लोकांताचा प्रांत सोडावा लागतो आणि एकांतामध्ये यावं लागतं. म्हणून एकांतामध्ये काही वेळ तरी आपल्याला बसता आलं पाहिजे, तरच त्या प्रांतामध्ये आपल्याला प्रवेश करता येईल. म्हणून इथं म्हणलेलं आहे, जया आपण पे सांडून काही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. इंद्रिय ग्रामावरती ते येत नाहीत, कारण मन जे आहे ते आत्मरूपात लीन झालेलं असतं. त्यामुळं ते इंद्रियांच्या कचाट्यात सापडतच नाहीत. त्यांचं मन लीन झालेलं असतं आणि इंद्रिय नेहमी काय करत असतात, तर बाह्य विषय घेऊन येत असतात ना. कारण त्यांची तोंड बाहेरच आहेत. उपनिषद आपल्याला श्रुती सांगते की त्यांची तोंड बाहेर आहेत. मग कुठलं ग्रास्प करणार? ते बाहेरच करणार. ते आतलं कुठल्या सुखाचा त्याला पत्ता लागणार आहे? आत आहे ते सुख लपलेलं आहे. त्यामुळे बाह्य विषयात आसक्त असतोय जोपर्यंत तोपर्यंत या स्वरूपाचा अनुभव त्याला येत नाही. हा स्वरूपाच्या अनुभवापासून आपण बाजूला जाण्याचं कारण माऊली सांगायला लागलेलं आहे. जेव्हा बाह्यस्पर्शामध्ये तो गुंतलेला असतो ना, आणि बाह्यस्पर्शात गुंतायला बाहेरच फिरावं लागतं. बाहेर फिरल्यामुळं बाह्यस्पर्शी होतात. बाहेर कसे? नुसत्या शरीरानं बाहेर फिरणं नव्हे बरं का, विचारानं बाहेर फिरणं. आपले विचार भरकटत असतात आणि जिथं जिथं जाऊन स्पर्श करतात ते संसारातले विषय असतात. आणि ती जिथं स्पर्श झाला तो स्पर्श आपल्यापर्यंत परत घेऊन येतात. आणि घेऊन आला की त्याच्यातले जे असणारे जे काय असतील ना, ते सगळे उमटायला चालू होतात आपल्या शरीरावरती. आणि जर असा कोणतरी दाबून धरून बसला ना, स्वतःभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं. जगामध्ये काय बिघाड झालेला आहे हे दुरुस्त करायचा का मक्ता आपण घेतलेला नसतो. आपण स्वतःला सुधारणे याला परमार्थ म्हणतात. आणि जगाला सुधारला नाही म्हणायचा, उपोद्व्याप म्हणायचा, बाकी काय नसतं. जग काय सुधारलं नाही. रामकृष्णादी अवतारांना तिने ऐकलं नाही. तुकाराम, तो ज्ञानोबा, समर्थ ह्यांचं ते ऐकत नाहीत आणि आमचं काय ऐकतील आणि काय शाने होतील हा विचार शाण्याने करावा. त्यामुळं ती शानी वेळेसाठी बोलू नये. एका महाराजांना मी प्रश्न विचारलं, तेच म्हणत होते कशाला बोलायचं. आणि बोलायचं नाही म्हणजे ते म्हणले माझ्या तोंडाची खाज आहे म्हणून बोलतो, प्रवचन करतो. मी एन्जॉय करतोय माझी प्रवचनं, कीर्तनं मी एन्जॉय करतो. आणि बरोबर आहे, एन्जॉय करण्यासाठी कीर्तन आणि प्रवचनं कीर्तनकारांनी प्रवचनं करावी. माझं आणि त्याचं नातं त्या काळात त्याच्याशी जोडलं जातं आणि म्हणून मी बोलतो, मी त्याच्याशी बोलतो, लोकांशी नाही. लोक शाने होणार नाहीत हे पाठीमागं लिखित आहे. पिढ्याने पिढ्या गेल्या. इतके दिवस का लागलेत? मग एखाद्या कुठल्या तरी युगामध्ये शानी झाली असतील ना. राम होऊन गेले, कृष्ण होऊन गेले, त्यांनाही ती शानी झाली नाही. आणि नंतर मग आपण काय शानी करणार आहे? तुकोबा, ज्ञानोबा वगैरे मोठी मंडळी येऊन गेली. त्याने आपल्या आचारातून, विचारातून, ग्रंथातून सगळं मांडलं. पण जे व्हायचं तेच होते ना. त्याचा विचार इथं आपण करतो की आपण शानं होणं.
स्वतःभोवती कुंपण घालणं म्हणजे आपलं जग एक निर्माण करायचं असतं. ज्या जगामध्ये मी एकटा राहतो, तिथं बायको नाही, मुलं नाहीत, आणखीन नातवंड नाहीत, माझा सगळा हा पसारा नाही, माझं घर नाही, माझं स्वतःचं घर एक मी बनवतो. त्या घरामध्ये मी मुक्तपणाने संचार करतो. कधीतरी संचार करत राहावा, कधीतरी त्या घरातून बाहेर पडावं आणि डोकावं जेव्हा गरज पडते तेव्हा. कोणतरी हाक देते ना म्हणून आपण दार उघडून बाहेर येतो, तसा प्रकार इथं आहे. दार उघडायचं आणि कधीतरी डोकावून प्रपंचात बघावं. पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे, स्वरूपी ग माये. ज्ञानोबांचा अभंग आहे. स्वरूपात राहणं हीच गोष्ट खरी आहे. आता प्रपंचाकडे पाहणं नको. हा जो सत्पुरुष आहे ना, तो इंद्रियावरती येतच नाही. तो आतमध्ये स्वतःचं सुख भोगत असतो आणि हे सुख जे आहे ते बाह्य इंद्रियावरती अवलंबून नाही. उलट की बाह्य इंद्रिय त्या सुखाच्या आड येतात. हा मुद्दा त्यातला आहे. आपल्याला ते कळतच नाही. आपण म्हणतोय हे सुख मी भोगायला लागले ते खरं आहे. अरे खऱ्या सुखाला हीच हे मिथ्या सुख आडवं येत असतं. खोटं सुख आहे ना ते खऱ्या सुखाच्या आड येत असतं. खोटं सुख आहे ना ते खरं सुख कसं आहे तिथंपर्यंत पोचू देत नाही. इतकी त्यानं बाउंड्री तयार केलेली आहे. आणि हे काय करतात, ती कुठली बाउंड्री आपण बघितली? पंच ज्ञानेंद्रियांची आहे, पंच कर्मेंद्रियांची आहे, अंतकरणाची आहे, पंचकोशाची आहे. त्यामध्येच घुटमळत जीव बसतो आणि तसाच शरीर सोडून नंतर निघून जातो आणि परत तेच घेऊन येत असतो ना. कारण त्यातच घुटमळतो आणि तेच घेऊन जातो. तेच त्याचं घर आहे. तेच घर घेऊन जातो आणि परत घर घेऊन येतोय तो. दुसरं काय करत नाही. सूक्ष्मदेह घेऊन जातो आणि सूक्ष्मदेह वासनेच्या रूपानं परत घेऊन येत असतो. अन्य काय करत असतो तो? तसंच आहे. त्यातनं बाहेर पडणारा मात्र तो स्वतःचं मरण पाहत असतो. स्वतःचं मरण म्हणजे काय? जीव रूपानं तो मरत असतो. जीवात राहत नाही तो. त्यामुळे जीवाची ही बाउंड्रीज आहे. जीव रूपाने राहणं ही परिच्छिन्नता आहे. किती दिवस प्रतिबिंबाचा अनुभव घेत राहायचं, बिंबाकडे कधी डोकावायचं, हा मुद्दा ज्ञानेश्वर माऊली मांडतात. म्हणून प्रतिबिंबातून बाहेर पडणं म्हणजे ही सीमा उल्लंघून पलीकडे जाणं आहे. आपण उल्लंघाचं धाडस करायला पाहिजे. संतांनी, ज्ञानी पुरुषांनी, परमपूज्य काकांनी ते धाडस केलं, ते बाहेर पडलेत. आपल्याला हात द्यायला बसलेले आहेत बरं काय. पण आपण आता हात द्यायसाठी मधीच आहोत. आपण खाली प्रपंच खुणवतो आणि वरती संत बोलवतात, या माझ्याकडे म्हणून. कुणीकडे जायचं? खालची बोलवणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तिथं जगमगाट आहे, आकर्षणं आहेत, त्यामुळे वरती जावंसं वाटत नाही. अजून काही वर्षे राहू देत. एवढं कुठं अजून म्हातारा झालो मी, तेवढा परमार्थाचा विचार करण्यासारखा, असं म्हणतो आणि बाय बाय टाटा करतो संतांना आणि खालीच उतरतो. मधल्या पायरीवरून खाली उतरतो. अरे वाईट आहे. एवढ्या 4 पायऱ्या चढून गेलास ना आणि 10-15 वर्ष झालं नाम घेतोस, काही पायऱ्या वर गेलास ना, आता जा वरच, इकडे येऊ नकोस खाली. हे येत नाहीत बघा. इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, परत येत नाहीत इंद्रिय ग्रामावरती. ते आतमध्ये जाऊन त्या आत्मसुखाचा प्रचंड असा लाभ ते घेत असतात. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे की जी बाह्य इंद्रिय आणि अंतःकरण आहेत ती बाहेर धावतात आणि बाहेरच्या स्पर्शाच्या आसक्तीतून आपल्याला बाहेर आल्याशिवाय या आसक्तीतून या खऱ्या सुखाचा लाभच होत नाही. माऊली बोलतात बघा, या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव कसा असतो याचं वर्णन माऊली करतात. या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही. कोण बोलतंय? इंद्रिय बोलतात. आणि काही दुसरं रम्य नाही रे बाबा. काय बघायला जाऊ नकोस. कुठलं ग्रंथ वाचत बसतोस आणि नामाला आणि ध्यानाला बसतोस आणि कुठले अभ्यास वर्ग करत बसतोस, त्याच्यापेक्षा इकडे रम्य काय असेल तर विषय सुख आहे. असं कोण सांगतं? ही इंद्रिय सांगतात. आणि म्हणतात इंद्रिय जे जे म्हणती ते तेच गा पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय सिंधू. हा विषयाचा सागर जर ओलांडून जायचा असेल तर इंद्रिय म्हणतात तसं वागू नये, असा एक संदेश आपल्याला संत देतात. म्हणून बाहेर विषय घेणं, त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं, त्या प्रतिक्रियेमध्ये स्वतःला गुंतवून घेणं, यातच माझा दिवस जातो. आणि दिवस जात महिने जातात, वर्ष जातात आणि माझं आयुष्य संपून जातं आणि व्यर्थ आयुष्य जातं. नुसत्या प्रतिक्रिया देत राहिलो, बाकी काय नाही. म्हणून ऐकावं, बोलावं, पण प्रतिक्रिया देऊ नये असं संत सांगतात. ऐकायचं, बोलायचं, पण प्रतिक्रियामध्ये अडकायचं नाही. प्रतिक्रिया आपल्याला गुंतवून ठेवतात आणि त्याचं विश्लेषण करायला लागतात. विश्लेषणामध्ये फार अडचण आहे, गुंतवणूक असते. पण इथं ज्याला आत्मसुखाची प्राप्ती झालेली आहे तो विषय आणि इंद्रिय यांच्या स्पर्शातून मिळणाऱ्या सुखाकडे पाहत सुद्धा नाही.
कारण हे मात्रा स्पर्शास्तु कौंतेय दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे बघा. मात्रा स्पर्श शब्दाचा अर्थ आहे विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगातून मिळणारं सुख जे आहे ते अगमा अपायिनी अनित्या तान तितिक्षस्व भारत. ते त्या नादाला लागू नकोस. त्यातून मिळणाऱ्या सुखदुःखाचा आणि विकारांवरती तू काय कर, त्यांना पराजित कर. कारण तितिक्षा ठेव, तान तितिक्षस्व भारत. तू अर्जुना ते सहन करते आणि सहन करून तुला काय होईल की तू त्याच्या पलीकडे जाशील. सहन नाही केलं की आपण त्यामध्ये गुंततो. कालच्या आपण प्रश्नामध्ये बघितलं, उद्वेग जो होतो अप्रियाचा, अप्रिय प्राप्त झालं की उद्वेग होतो आणि उद्वेग वाहिल्या दुःखची केवळ तुकाराम महाराज बोलतात. मग या विचारातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आत्मसुखाची प्राप्ती झालेला जो एक सत्पुरुष असतो तो विषय आणि इंद्रिय यांच्या स्पर्शातून मिळणाऱ्या सुखाला खरं सुख मानतच नाही आणि म्हणून तो पुढे जातो. आणि इंद्रिय आणि विषयांच्या संयोगातून शरीर आणि मनाला ज्या संवेदना होतात त्या संवेदनातून आपल्याला अनुकूल प्रतिकूल अशा आपल्या मनाच्या क्रिया आपण प्रतिक्रिया देत असतो. म्हणून सुख आणि दुःख, अनुकूल आणि प्रतिकूल, हर्ष आणि विषाद ह्या रिॲक्शन्स आहेत, ह्या प्रतिक्रिया आहेत बरं का. आपण म्हणतो त्याला काय म्हणतो, या अनुभव आहेत, ह्या भावना आहेत, भावना नाहीत तर हे भावनिक प्रतिक्रिया आपण म्हणायला पाहिजे. आपण प्रतिकार देत असतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सुखाबद्दल दुसऱ्याकडे प्रतिक्रिया येते का बघा, येत नाही. कारण त्यालाच आमच्या सुखाशी दुःखाशी काही घेणं देणं नसतं, त्यामुळे त्याची काही प्रतिक्रियाच नसते. प्रतिक्रिया शब्दाचा अर्थ काय, त्याला मनापासून काही वाटतच नाही आपल्या दुःखाबद्दल आणि सुखाबद्दल. याचा अर्थ ते सुख आणि दुःख माझ्या एका एक गोष्टीशी मर्यादित आहे ना ते, त्यामुळे खरंच नाही आहे ते. कारण सगळ्यांना तसा अनुभव आला असता. त्यामुळे ती संवेदना जी असतात आणि इंद्रियाने मनाला अनुकूल तेवढंच आवडत असतं, प्रतिकूल आवडत नाही. आणि प्रतिकूल कुणी ठरवलंय ते त्याचं त्याने ठरवलेलं असतं. अनुकूल आणि प्रतिकूल त्याचं त्याने ठरवलेलं असतं. मला पंख्याचा वारा आणि एसी चालत नाही, मला नको आहे ते, हे कुणी ठरवलेलं असतं, त्याचं त्याने ठरवलं असतं. मग काय दुसऱ्याला चालत नाही काय, तो वारा चालतोय, तो काय मरण नाही, त्याच्याबद्दल काय नाही. याचा अर्थ पंख्याचा वारा किंवा एसी पासून येणारा गारवा हा त्या दुसऱ्याला बाधत नाही. याचा अर्थ ते बाधतंय असं म्हणणं चुकीचं आहे, असा सिद्धांत होत नाही. त्यामुळे सुख आणि दुःख, या सुख आणि दुःखाची खरी व्याख्या कधीच करता आली नाही तत्ववेत्यांना, कुठल्याच शास्त्राला सुद्धा करता आली नाही. म्हणून सुख दुःख खोटे आहेत म्हणून सरळ जाहीर करून टाकलं शास्त्रानं, त्याशिवाय चालतच नाही ना. कशी व्याख्या करता येईल, आनंदाची व्याख्या करता येते की कशी असते ती. तर ह्या ठिकाणी म्हणलेलं आहे की मनाची अनुकूलता ही मात्र इंद्रियांच्या अनुकूलतेपेक्षा श्रेष्ठ असते. इंद्रिय काही वेळा त्यावेळी अनुकूल असतील नसतील, पण जर मनाला अनुकूल वाटायला लागलं तर ती व्यक्ती ते करण्यासाठी पुढे जातच असते. मनाच्या अनुकूलतेवर जास्त अवलंबून आहे ती गोष्ट. त्यामुळे इंद्रिय आणि मन यांची गट्टी कधी होऊ देऊ नये. साधकांनी साधनेच्या काळातली गोष्ट आहे की मन आणि इंद्रियांना जवळ येऊ देऊ नये. मन आणि बुद्धी यांनाच एकत्र यायला पाहिजे. मन आणि इंद्रिय एकत्र आलीत ना तर ती त्यांच्या पद्धतीनं वागत असतात. आणि मन आणि बुद्धी एकत्र आली असेल तर त्या विवेकाने विचार चालू असतो आणि बुद्धी मनाला व्यवस्थित करून घेत असते त्याच्याकडून. कारण मनामध्ये फार मोठी शक्ती आहे, काही करतं मन. पण इंद्रियाशी जुळून घेतल्यामुळे तेही काही करतं आणि बुद्धीशी जुळून घेतलं तर तेही काही करतं. या मनाची एक निके देखली या गोडीच्या ठाया सुखे, म्हणून अनुभव सुखची कौतुके देई जत जाईजे, असं माऊली 6व्या अध्यायामध्ये बोलतात. मनाला असंच वळण लावलं पाहिजे. म्हणून 205 मनाचे श्लोक जे लिहून ठेवलेत समर्थाने त्या मनाच्या वळणासाठीच आहेत ना. त्याला सज्जन म्हणून त्याला माहिती दिलेली आहे, तू असं कर रे बाबा, तू तसं कर, असं करू नको, तसं करू नको, असं सांगितलेलं आहे. त्यामुळे विषय सुख जे असतात, सगळी विषयातली सुख, 5 विषयातली सुख ही क्रियेमुळे मिळतात. तिथं क्रियाप्रधान आहे आणि क्रिया असल्यामुळं क्रियेतून काहीतरी निर्मिती असते. त्यामुळे विषय सुखाला जन्म आहे. ज्याला जन्म असतो त्याला मरण असतं. म्हणून आगमापायिनी शब्द वापरलाय भगवद्गीतेनं. जन्म आहे सुखाला, त्या कुठल्या इंद्रियानी विषयांच्या बाह्यस्पर्शातून मिळणाऱ्या सुखाला क्रियेतून होते ना. आणि क्रियेतून झालेल्या सुखाचा जन्म होतो म्हणून जातं, म्हणून ते कृत्रिम सुख असतं असं वर्णन केलेलं आहे. आणि हे आत्मसुख जे आहे, ब्रह्मसुख आपण ज्याला म्हणतो, हे क्रियेवर अवलंबून नसतं. कोणती क्रिया केली म्हणजे मला झोपेतलं सुख मिळते सांगा? कोणते पदार्थ असतात म्हणून झोप छान लागते सांगा? नाही, कोणताच पदार्थ नाही. उलट पदार्थ असेल तर त्रास होतो, मग झोप जाते. पदार्थ नको म्हणतो आपण, जावा इथून सगळेजण म्हणजे मला झोपायला बरं. तुम्ही इथं कुणीही थांबू नका,
ती गाणी आणि शास्त्रीय संगीत, अरे तुला आवडते ना, आवडते कर, नको आता बंद करा, म्हणजे शास्त्रीय संगीतात चूक नाही असा त्याचा अर्थ तोच बोलतोय, बोलणाराच सांगतोय मला काही नको आहे आता, आता जीवन तरी थोडं घे. नाही रे बाबा मला झोपायचं आहे. काय लागतंय सांगा? झोपेतल्या सुखाला काहीच लागत नाही, आत्मसुखाला सुद्धा काहीच लागत नाही, आणि काहीच लागत नाही म्हणून ते क्रियारहित सुख आहे. क्रियारहित असल्यामुळे त्याचा जन्म होत नाही. जन्म होत नाही म्हणून ते सुख नाहीस होत नाही, नाहीस होत नाही म्हणून ते अकृत्रिम आहे. जर आता ही तर्क लढवत आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं हे विषय सुख जे आहे बाह्य स्पर्शातून मिळणारं हे कृत्रिम आहे आणि हे अकृत्रिम आहे. म्हणून माऊली बोलतात, जो हा आत्मज्ञानी पुरुष जो आहे तो जया आपण पे सांडूनी काही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तया विषय ते सेविकाई विचित्र येते. त्याला विषय सेवनातून करीत नाही, तो विषय सेवनच करत नाही. यात आश्चर्य कसलं? ह्या शब्दाचा बरोबर शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही बरं का. विषय सेवन करत नाही मग तो जगतो कसा, असा प्रश्न निर्माण होईल. विषय सेवन या शब्दाचा अर्थ आहे विषय आसक्ती ठेवत नाही. तो तात्पुरते विषय भोगत असतो, गरजेपुरते विषय भोगतो, आणि गरजेपुरते विषय भोगून झाल्यानंतर तो बाहेर पडत असतो, त्या इंद्रिय ग्रामावरती परत येत नाही. म्हणून ज्ञानाचा बाह्य विषयाचा विसरच पडलेला असतो. विसर पडल्याशिवाय खऱ्या सुखाचा, ब्रह्मसुखाचा लाभच होत नाही. त्याचा विसर पडत नाही आपल्याला. खालेलं आठवते, बोललेलं आठवलं, माणसं आठवतात, आठवणं आहे. आणि परमार्थ म्हणतो विसरा विसरा विसरा. आम्ही म्हणतो ओवी आठवा आठवा आठवा, काय आठवा? शास्त्र आठवा आठवा आठवा. आणि मला ओव्याच आठवत नाही. अरे बरं झालं की आठवत नाहीत. आणि सुखाचा अनुभव घे ना. नाही मला ते आठवायला पाहिजे. आठवून गोंधळ करत बस. मग वाच, अभ्यास कर, विचारात घे. आठवतोच कशाला? खा आणि विसरून जा. लगेच काहीतरी वापर आणि विसरून जा. हे टाकायचं म्हणता. म्हणून ते यूज द सिस्टम, नो द सिस्टम, यूज द सिस्टम, फॉरगेट इट. काकांचं वाक्यच आहे ते. फॉरगेट शिवाय होत नाही परमार्थ. बघा आपण सगळे गाव सगळं लक्षात ठेवतो. हे झालं त्यावेळी तसं झालं होतं, तशामुळं असं झालं, त्यांनी माझा असा अपमान केला होता, त्यांनी माझा असा सत्कार केला होता. सगळ्या आठवणीचा गोंधळ माझ्या अंतःकरणामध्ये धुडकूस घालत असतो. त्यामुळे सुख प्राप्त होत नाही. झोप का लागत नाही बराच वेळ? तर सगळा दंगा चालू असतो ना आतमध्ये. सगळा गोंधळ. तो गोंधळ शांत झाला ना, शाळेला पोरं दिवसाची गेली ना, 4-5 पोरं घरामध्ये असतात. कधी एकदा जातील डबे करून द्या त्याच्यानी एकदा, आणि जाऊ द्या तिकडे शाळेला. गेलीत एकदा, घालवली, सगळी गेलीत, झाकाझाकी झाली, बंद झालं, किचन बंद केलं, चला पवडूया जरा, शांत वाटायला लागलं. का? त्यांना घालवलीच नाही. एकदा गोंधळ संपला. तसं बसावून शांतपणे घालवून टाकावी त्यासनी, बसून. आणि एकदा झालं ना, आपण एकाकी एकमेव असा शब्द त्याला वापरलेला आहे. असा ज्ञानाचा जो आहे तो सगळ्या विषयांचा त्याला विसर पडलेला असतो. विषयी विसर पडला निश्चयस, अंगी ब्रह्मरस ठसावला. तुकाराम महाराज म्हणतात, विषयी विसर पडला, अनुप्रास वापरला. विषयी विसर पडला निश्चयस, अंगी ब्रह्मरस ठसावला. मग ठसावला, त्याचा अर्थ आहे त्यानंतर ठसावला. जेव्हा विषयांचा विसर पडला तेव्हा. अजून आम्हाला ते बासुंदीचा एखादा तो आहे ना चौथी, ती कुठल्या तरी घरात खाल्लेली अजूनही त्या लोकांना म्हणतोय, बोलवत आहे सारखं. पण गेल्या वर्षी केली तशी बासुंदी करणार नव्हे, म्हणजे अजून आहे बघा लक्षात ती सगळी बासुंदी वगैरे. आपण म्हणतो विसर पडा. जो खाल्लेलं, सकाळचं खाल्लेलं संध्याकाळी आठवत नाही ना, त्याचा रस विषय गेलाय म्हणून समजायचं. काय खाल्लं होतं सकाळी, काय भाजी होती, काय आठवत नाही, याचा अर्थ त्याचा रस विषय गेलेला आहे. शेवटचा जाणारा विषय कोणता असेल तर रस. इतर सगळे जातात. हा एकटा गेला ना तर पंचविषयाला पंचत्वात विलीन झाले म्हणायचे. मोरोपंताची एक काय म्हणतात त्याला, त्यांचं काव्य एक आहे, त्यामध्ये ते काय म्हणतात, एक विषय त्यातला जर गेला ना, हा रस, की ते उरलेले जे आहेत ना ते पंचविषय पंचत्वात विलीन होतील. आता हा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला विषयाचा विसर पडतो का? नाही पडत. आणि पडत नाही म्हणूनच आपल्याला त्या म्हणतोय. त्यापेक्षा विषयाचा विसर पडण्यापेक्षा आणि संतांनी दुसरा मार्ग काढतात. विषय तो त्यांचा झाला नारायण, असं तरी करा. विषय तो त्यांचा झाला नारायण, म्हणजे प्रत्येक विषय भोगताना नारायणाचा स्मरणात विषय भोगायचा. हा एक मुद्दा त्यातला आहे. तसंही विषय भोगता येतात. आणि तशा पद्धतीने जर एखादा विषय भोगायला लागला तर त्या भोगण्याला सुद्धा एक वेगळे दर्जा प्राप्त होतो ना. आणि म्हणून तसं करायचं. विषय ते त्यांचा झाला नारायण. परमपूज्य काका बोलत होते, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे धन जन माता पिता
ते म्हणले विषय नारायण व्हायची काही गरजच नाही, अगोदरच माता पिता आवडत नाहीत त्याला. परवा 2-3 दिवसापूर्वीच्या गप्पा काकांच्या बोलायला लागलोय मी. ते चाललं होतं, कुणाशी तरी ते गप्पा मारत होते. ते म्हणाले होते काय की आवडे जन जन, ते म्हणजे जन का आवडत नाही, हाच जनाला आवडत नाही म्हणून जन आवडत नाही, म्हणजे जनापेक्षा बाजूला पडतो. आणि याला माता पिता मुळातच आवडत नाही, आई बाबा नकोतच ना जवळ. मग हा त्यातलाच झाला ना, याचा विषय नारायण झाल्यासारखा प्रकार आहे. हा गमतीचा भाग त्यातला आहे. पण तुकोबा म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण, अशी तरी अवस्था आपल्याला करता येते का, पाहिली पाहिजे. आणि त्यानुसार असा हा जो जया आपण पे सांडूनी काही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, अजिबात इंद्रिय ग्रामावरती येत नाही. आणि म्हणून विषय सुखाच्यापेक्षा आत्मसुख जे वरचढ आहे, वरचढ म्हणजे याचं वर्णन केवढं केलं की कुठल्या कुठल्या आनंदावरून कुठला आनंद श्रेष्ठ, श्रुतीचं कुठं वचन आहे, मला वाटतं पंचदशीत काय कुठल्या तरी उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे की प्रत्येकाचा आनंद, योग्यांचा आनंद, यांचा आनंद, त्यांचा आनंद, शेवट कसला आनंद, आत्मा आनंद सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेला आहे. हा इंद्रियांचा आनंद कशाला, इंद्रियांनी विषयातून मिळणाऱ्या विषयजुनी तर सुखे सौख्य होणार नाही. कसं होईल सांगा बघू, जे विषयातून निर्मिती ज्यांची आहे ते सौख्य होणार नाही. म्हणून ही सुख देतात, सौख्य देत नाही. आपल्याला सौख्य जर प्राप्त व्हायचं असेल तर आत्म्यातच आत जायला पाहिजे आपल्याला, तिथंच खऱ्या सुखाचा पत्ता लागतो. त्या गावात जावावं, इंद्रियांच्या गावात जाऊ नये असं माऊली बोलतात. वेळ संपली, आपल्याला थांबायला बघते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव